आणि या घडीची एक अपडेट येते. शिंदेंच्या शिवसेनेकडनं आता तिसऱ्या यादीची घोषणा करण्यात आली. तिसऱ्या यादीतले उमेदवार समोर येत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडनं ही यादी जाहीर झाल्याचं आता समोर येत आहे. अवघे काही तास उरलेले आहेत अर्ज भरण्यासाठी. आता मुदत संपत आलेली असताना शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. मुंबादेवीमधून शायना एनसींना उमेदवारी देण्यात आली. या घडीची मोठी अपडेट. मुंबादेवीतनं शायना एनसी आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. अक्षय भाटकर आपल्याला यादीबद्दल अपडेट देत आहेत. अक्षय, या यादीमध्ये कोणकोणती प्रमुख नाव आहेत? महत्वाचं म्हणजे वरळीच्या जागेवर शायना एनसी यांचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांना आता मुंबादेवी इथून सीट देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये चुरस होती. कोणाचा उमेदवार मिळणार हे या ठिकाणी निश्चित नव्हतं, पण ही जागा त्या दोन्ही पक्षाला गेली नाहीये. तर ही जागा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला आलेली आहे आणि त्या ठिकाणी शायना एनसी यांचं नाव हे डिक्लेअर झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15 जागा या ठिकाणी शिवसेनेला मिळालेल्या आहेत. आधी 65 जागा होत्या, त्यापैकी आता 15 जागा अधिकच्या म्हणजे एकूण 80 जागा ज्या आहेत त्या आतापर्यंत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आणि या 15 जागांच्या यादीमध्ये 13 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या आहेत आणि 2 जागा त्या शिवसेनेने आपल्या मित्र पक्षांना दिलेल्या आहेत. यामध्ये हातकणंगलेची जी जागा आहे ती जनसुराज्य पक्षाला देण्यात आलेली आहे शिवसेनेकडून. त्या ठिकाणी अशोकराव माने यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे. तर राजश्री शाहू विकास आघाडी या पक्षाला शिरोळची जागा ही शिवसेनेकडून सोडण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी राजेंद्र येड्रावकर हे लढणार आहेत आणि अशा प्रकारे संपूर्ण 80 जागा आतापर्यंत शिवसेनेच्या डिक्लेअर झालेल्या आहेत. आता चुरस हीच आहे किंवा आश्चर्याची किंवा वाट बघण्याची गोष्ट हीच आहे की शिवसेनेला आणखीन काही जागा मिळतात का, कारण की 80 जागांचा प्रश्न सुटलेला होता. कालच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि 80 जागा सुटल्या होत्या, मात्र 80 पेक्षा जास्त जागा मिळाव्या हा आग्रह नेहमीच एकनाथ शिंदे यांचा राहिलेला आहे. आता ही शेवटची यादी आहे की यानंतर आणखीन एखादी यादी येईल ज्यामध्ये 2 ते 3 नावं किंवा 4 नावं म्हणजे 84 एकूण जागा या शिवसेनेला मिळतात हे बघावं लागेल. 82 किंवा 84 हा आकडा शिवसेनेकडून आधीपासूनच सांगण्यात आलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर कालच संजना जाधव ज्या रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत त्यांना देखील कन्नडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. कालच त्यांचा एक प्रवेश झाला शिवसेनेमध्ये आणि त्यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. कन्नडमधून त्या लढणार आहे संजना जाधव. त्याचबरोबर भांडूपची जागा म्हणजे मुंबईतली एक जागा आहे भांडूपची, त्या ठिकाणी अशोक पाटील हे लढणार आहेत जे सध्या त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात आता अशोक पाटील हे लढणार हे देखील निश्चित झालेलं आहे. गुहागरला राजेंद्र बेंडल यांचं नाव हे चर्चेमध्ये होतं आणि अखेर त्यांनाच आता उमेदवारी ही जाहीर झालेली आहे. करमाळ्यामध्ये दिग्विजय बागल यांचं नाव देखील चर्चेत होतं आणि मुख्यतः धाराशिव जी अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्या धाराशिवला आता सिंगळे यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे, जाहीर झालेलं आहे. संगमनेरला देखील अमोल खताळ यांचं नाव जाहीर झालेलं आहे. त्यामुळे आता उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि या उद्याच्या शेवटच्या दिवशी या सर्वांना आपला उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. मात्र उत्सुकता हीच आहे आणि वाट बघण्याची गोष्ट हीच आहे की आणखीन एक यादी शिवसेनेची येते का किंवा याच ठिकाणी शिवसेनेला म्हणजे 80 जागा ह्या शिवसेनेला मिळतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. जागा आहे तो त्याच्यावर निश्चित होणार आहे. त्यामुळे 80 जागा मिळतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. अक्षय, याच्यामध्ये मुंबईतल्या आणखी काही जागा अशा आहेत का की ज्या शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतात? या संदर्भात काही चर्चा? सध्या तरी जी जागा शिवसेनेला मिळणार होती म्हणजे धारावीची जी जागा होती ती शिवसेनेची होती सांगितलं होतं. तिकडे समीर वानखेडे किंवा माजी खासदार राहुल शेवाळे त्या ठिकाणी लढती अशी शक्यता सांगितली होती. ती जागा देखील आता आरपीआय पक्षाला गेलेली आहे. त्यामुळे ती एक जागा होती आणि दुसरी जागा ही कल्याण ग्रामीणची त्या ठिकाणी सुभाष भोईर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार त्या ठिकाणी लढणार आहेत. माझी ठीक आहे, शहरात आहेत त्यांना ही जागा जाहीर झालेली आहे. अक्षय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तेव्हा या घडीची मोठी अपडेट. आता शिंदेंच्या शिवसेनेची यादी समोर आलेली आहे, त्याच्यामध्ये मुंबईतल्या काही जागा आहेत आणि राज्यभरातल्या इतरही काही जागा समोर येत आहेत. कोण कोण आहे या यादीमध्ये? मुंबादेवीतनं शायना एनसी या शिवसेनेच्या तिकिटावर आता निवडणुकीच्या मैदानात असतील. कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे, शिरोळ्यातनं राजेंद्र यड्रावकर, भांडूप पश्चिम अशोक पाटील, हातकणंगलेमध्ये जनसुराज्य पक्षाला जागा सुटते अशोक माने, कन्नडमध्ये संजना जाधव.
श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच नेवासामधनं विठ्ठलराव लंघे पाटील यांना शिवसेनेचं तिकीट मिळालेलं आहे. तर गुहागरमधून भास्कर जाधव यांच्या विरोधात राजेश बेंडल यांना तिकीट जाहीर झालंय. धाराशिवमधून अजित पिंगळे यांना शिंदेच्या शिवसेनेने तिकीट दिलंय. तर हातकणंगलेमध्ये जनसुराज्य पक्षाला तिकीट देण्यात आलंय. अशोक माने हे हातकणंगलेमधून निवडणुकीच्या मैदानात असतील. धाराशिवमधनं अजित पिंगळेंचं नाव समोर आलेलं आहे. विविध राज्यामधल्या तिकिटांची ही नावं. बार्शीमधनं राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर या तिसऱ्या यादीमधली ही प्रमुख नावं. हातकणंगलेमध्ये अर्थातच मगाशी म्हटल्याप्रमाणे जनसुराज्य पक्षाकडनं निवडणूक लढवण्यात येणार आहे. तिकडे अमरावतीमधील वरुड मोर्शी मतदारसंघात महायुतीकडनंच 2 उमेदवार जाहीर झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देवेंद्र भुयार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. दुसरीकडे भाजपने उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी एबी फॉर्म मिळाल्याचा दावा केला. त्यामुळे महायुतीत इथे मैत्रीपूर्ण लढत शक्य आहे. लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी बंडामध्ये साथ देणाऱ्या सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आग्रह केला जातोय. मात्र माहीम मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज भरण्यावर सदा सरवणकर हे ठाम आहेत. माहीम मतदारसंघात शिंदे सेनेचे सरवणकर, राज ठाकरेंचे पुत्र अमित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत अशी तिरंगी लढत आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंना पाठिंबा देणं हे कर्तव्य आहे अशी भाषा शिंदेच्या शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी केली. तसंच सदा सरवणकरांना आधीच राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालाय अशी आठवण देखील दीपक केसरकर यांनी करून दिली. मी चालत फिरतो या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येत असेल. कधीच न चालणारा माणूस कधीतरी म्हणतो मी चालतो. पण आम्ही सतत जमिनीवरचे लोक आहोत. जमिनीशी आमची नाळ जुळलेली आहे, मतदारांशी जुळलेली आहे. 365 दिवस आम्ही काम करतो. गेली 30 वर्ष मी 365 दिवस काम करतो. असा एकही दिवस नाही का ज्या दिवशी मी मतदारांना भेटलो नाही. मी पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते आमचे उमेदवार आहेत. मी त्यांनाच पाठिंबा देणार. परंतु निर्णय काय घ्यायचा हा शेवटी सरवणकरांच्यावर आहे. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, कारण ते स्वतः राज्यमंत्री पद आहे त्यांच्याकडे, ते पुढच्या 5 वर्षासाठी आहे. अधिक पक्षामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना योग्य असा सन्मान दिला जाईल असंही मला सांगण्यात आलेलं होतं. आता शेवटी ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी जो काय निर्णय घेईल आम्ही त्यांच्यावर राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.